तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही गेलतो बाळूमामाच्या जन्मस्थानाला म्हणजेच अक्कोळला। तर भावांनो ह्यो व्हिडिओ कडेपर्यंत बघा, सगळी हिस्ट्री सांगतो मी या व्हिडिओमध्ये। अक्कोळला आल्याबद्दल कसं वाटतं भावा? मस्त वाटलं। बाळूमामाच्या मंदिराकडे गेलो आम्ही आणि खरंच भारी वाटलं तिथे बसून आम्हाला। छान आहे टॉपचा। तर कुठल्या तर कामामुळे आज कॉलेज लवकर सुटलं, तर मग काय बस स्टँडवर आल्यावर काय सूचना म्हणताना धरला इचलकरंजी बस आणि गेला अक्कोळला, कारण बाळूमामाचं दर्शन घ्यायचं होतं। कारण मी बाळूमामाच्या दरबारात एकदा पण जायला नव्हतो। मग काय बसला बसमध्ये, मी तर काय कॉलेजच्या ड्रेसमध्येच गेलतो, कारण प्लॅन ठरवायला नव्हता, अचानकच ठरला होता। पद्धतशीर जागा गावली ती, मस्तपैकी पुढे बसून सगळं बघत गेला। बसमध्ये गर्दी तर एकदम ढीगच होती। मग काय एकदाच पोचला अक्कोळमध्ये। इथं आल्यानंतर कळालं की आज बिरोबाची पण यात्राच होती। मग काय आमच्या कॉलेजची गँग काय ऐकते, धरला रस्ता आणि गेला मंदिरकडे। आणि त्या व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये काय चर्चा करायला हे तुम्हाला दाखवतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्ही पहिल्या स्टँडवर उतरल्यावर इथं हनुमान तरुण मंडळ लागते, इथनं स्ट्रेट जायचं। इथं बघा बिरोबाची यात्रा चालू होती। चला की रे, ढोल तर एकदम शेवटच वाजवालते। तुम्ही या रस्त्यानं स्ट्रेट आला सगळे, इथे बोर्ड लावल्यात मंदिरकडे जायला। मग तिथून तुम्ही टर्न मारल्यावर इथं जरा घसरटे लागत्या, इथनं खालती चालत जायचं। त्याच्या पुढे अजून एक निशाण आहे। इथं पुढे आल्यावर इथं टॉकीवर पण लिहिलंय, इथनं तुम्ही ह्या बाजूला जाऊन इथंच आहे बाळूमामांचं घर। मग काय इथं पोचल्यावर चप्पल काढलाव, पायावर पाणी घेतलाव आणि गेलाव बाळूमामांच्या दरबारात। इथं आल्यावर एवढं भारी वाटलं, तुम्हाला इथं येऊनच कळणार की कसलं भारी वाटतंय। तुम्ही पण भावानो एकदा तर इथं येऊन जायला लागते। मग काय घेतलाव दर्शन आणि तुम्हाला जरा इन्फॉर्मेशन सांगतो। हे बघा बाळूमामा त्यांच्या काळातलं दार, बाळूमामाच्या काळातलं असं जरा जरा घर आहे, कारण ह्या घराच्या जरा खापऱ्या बदलल्यात, इथं जरा जरा बदल केल्यात, म्हणजे खापरी त्यान पडालतीत म्हणून नवीन खापऱ्या घातल्यात आणि खालती फरची पण नवीन घातल्यात। इथं पाण्याची त्यान सगळी व्यवस्था आहे। हे बघा हे घराचं मेन दार आहे। आता तो मशनी इथं भिंतीवर एक फोटो लावलेला दाखवतो, बाळूमामाचं घर त्या काळात तसं दिसत होतं, तुम्हाला वाटत नसेल। आणि तुम्हाला ते पण दाखवतो की बाळूमामा त्या काळात कुठं बसत होते। तर हेच बघा ती जागा। मग काय पाया पडून आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही निघालो स्ट्रेट बस स्टँडकडे, आणि जाता जाता आम्हाला अजून एक मंदिर दिसलं, तिथं पण जाऊन आम्ही पाया पडलो। हेच बघा ते अक्कोळमधलं महादेव मंदिरला गेलतो। मग आमच्या एक मित्राला विचारलं, भाऊ अक्कोळला आल्यावर कसं वाटते, तर बघा काय सांगतोय। अनुराग अक्कोळला आल्याबद्दल कसं वाटतं भावा? मस्त वाटलं। बाळूमामाच्या मंदिराकडे गेलो आम्ही आणि खरंच भारी वाटलं तिथे बसून आम्हाला। छान आहे। मग काय पोचलो अक्कोळच्या बस स्टँडवर, इथं काय एक पण बस गाव ना, इकडे बघितला तिकडे बघितला, बस काय दिसनाच। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोण कोण अक्कोळमधून मागाले नाहीतर कोणाला हे माहित आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा, या बोर्डावरचा अर्थ म्हणजे काय नेमकं। मग काय 15-20 मिनिटं एक बस आली, त्यात पण लईच गर्दी होती, म्हणताना दुसऱ्या बसनं जायचं ठरलं। आणि आपल्या भावाला बघा पाणी प्यायचं होतं, ते पण लक्षात नाही, व्हिडिओमध्ये बघा तुम्ही। पाणी पाहिजे तरी मला लक्षात नाही। मग काय बस गावली, येताना जरा शेतकरीवरनं चर्चा चालू होती, तुम्ही बघा। अरे जरा सांगायला जसं मार्केट होईल युट्यूब चॅनल आहे। मग काय चर्चा करत पोचलो बस स्टँडवर। तर अक्कोळचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, आणि ह्याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ करायला मी प्रयत्न करालोय। तर व्हिडिओ कडेपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद, आणि जाताना लाईक कमेंट सबस्क्राईब करून जावा। धन्यवाद।